गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय घडू शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात US मार्केटबद्दल. US मार्केट जर आपण पाहिलं तर ते 2 सलग दिवस रेडमध्ये क्लोज आहे. म्हणजेच मार्केट तिथे पडतंय का? तर बिलकुल नाही. मार्केट कन्सॉलिडेट करतंय, म्हणजे ते फार पडत नाही परंतु वरही जात नाही आणि अगदी स्लाइटली लोअर जे आहे ते बंद होतंय. शुक्रवारी सुद्धा आणि काल आपल्याकडे हॉलिडे होता परंतु त्यांच्याकडे मार्केट चालू होतं. तर दोन्ही दिवस मार्केट ट्रेडमध्ये क्लोज आहे. परंतु आता जर आपण पाहिलं तर यूएसचे फ्युचर्स जे आहे तर ते हायर ट्रेड करत आहेत, विच इज गुड. आता जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर ऑलमोस्ट एशियन मार्केट ग्रीनमध्ये आहेत, बुलिश आहेत. आता US मार्केट ट्रेडमध्ये क्लोज असण्याचं कारण आहे ते म्हणजेच ॲपल. कारण युरोपामध्ये काही ॲपल जी काही कंपनी आहे तर तिथे काही देशांनी त्याच्यावरती थोडासा आक्षेप घेतलेला आहे की हे काहीतरी डेटा मॅनिप्युलेट करतात वगैरे वगैरे. तर त्याच्यावरती थोडीशी चौकशी करण्याचं त्यांचं थोडं काम चालू आहे. त्यामुळे ॲपलचं वेटेज तिथल्या इंडेक्समध्ये जास्त असल्यामुळे थोडं स्ट्रगल चालू आहे, परंतु म्हणावी अशी काही बॅड न्यूज तिथे नाही आहे. आता जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर सगळ्यात सुरुवातीला मी जे काल व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की USD-INR एक फ्रेश ब्रेकआउट झाला आहे जो मार्केटसाठी घातक आहे. जर आत्ता जो आपण डेटा मी पाहिला आहे तर त्याप्रमाणे USD-INR लोअर आहे आज, परंतु ॲक्च्युअल 9 वाजता जेव्हा ओपनिंग होईल तर तेव्हा 83.40च्या जर खाली ओपनिंग झालं गॅप डाऊन तर मग मात्र आपलं मार्केट आज सस्टेन करून जाईल. आणि आत्ता ज्याप्रमाणे ऑफशोअरमध्ये काम चालू आहे त्याप्रमाणे असं दिसतंय की RBI त्याच्यामध्ये काहीतरी इंटरव्हेन्शन करते आणि ते स्लाइटली लोअरच दिसतंय. आता जर आपण US चा 10 इयर बॉन्ड यील्ड, त्यानंतर डॉलर इंडेक्स, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ह्या सगळ्या आजही लोअर आहेत, म्हणजेच कूल डाऊन होत आहेत आणि या मार्केटच्या फेवरमध्ये आहेत. एकच गोष्ट आहे जी सध्या मार्केटच्या फेवरमध्ये नाही आहे ती म्हणजेच क्रूड ऑइल, परंतु तोही काही फार हायर नाही आहे. 9 वाजता कळेल की काय होतं ते. आता जर आपण आपल्या मार्केटकडे जर आज पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये रिलायन्स ऑलरेडी पळालेला आहे. त्यानंतर जर आपण IT पाहिलं तर IT ऑलरेडी बेरिश झोनमध्ये आहे, ओव्हरसोल्ड झोनमध्ये झाले पार. आणि जर आपण बँकिंग पाहिलं तर बँकिंग वर जाण्यासाठी स्ट्रगल करत आहे. तर मग आज काय होतं ते पाहणं जास्त गरजेचं आहे. आज मार्केटला जर सपोर्ट मिळायचा असेल तर HDFC बँकनं चांगलं काम केलं पाहिजे किंवा चांगले ट्रेडिंग केलं पाहिजे, तरच आज ते पॉसिबल आहे. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी साधारण एक 20-30 पॉईंट गॅप अप ओपन दाखवत आहे, जे की आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. मे बी ते 10-20 पॉईंट इकडे तिकडे होऊ शकतात, म्हणजेच ते रेडमध्येही ओपन होईल किंवा ग्रीनमध्येही ओपन होईल, परंतु फ्लॅट आहे एवढं मात्र लक्षात घ्या. आता जर स्टॉक स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर टेक महिंद्रामध्ये एक गुड न्यूज आहे, ती म्हणजेच त्यांच्या ज्या अमेरिकेमध्ये 2 सबसिडरीज आहेत तर त्यांचं मर्जर आज म्हणजे त्यांनी शुक्रवारी कन्फर्म केलेलं आहे आणि त्याची प्रोसेस सुरू झाली आहे. आता याचा इम्पॅक्ट काय होणार आहे तर कुठलेही नवीन शेअर्स त्याच्या बदल्यात इश्यू केले जाणार नाही आहेत, त्यामुळे त्या कंपन्यांचा बिझनेस आता यांच्या बॅलन्स शीटवरती रिफ्लेक्ट होणार आहे डिरेक्टली टेक महिंद्राच्या. आणि याचा फायदा काय होणार तर स्टॉक प्राईस वाढण्यासाठी याचा फार चांगला फायदा होईल. त्यामुळे तुम्ही आज टेक महिंद्रावरती लक्ष ठेवू शकता. आणि टेक महिंद्राने जर काही चांगलं काम केलं तर मे बी आज IT सुद्धा बऱ्यापैकी काम करू शकतं. आणि बाकी तर अशी काही खास कुठली गुड न्यूज बॅड न्यूज तर नाही आहे. आता जर आपण पाहिलं तर नेक्स्ट मंथ हा फार महत्त्वाचा आहे. का तर एप्रिलमध्ये 2nd आणि 3rd वीकमध्ये बऱ्याचशा कंपन्यांचे रिझल्ट्स येणार आहेत. म्हणजे सध्या जे काही कन्सॉलिडेशन चालू आहे त्याला जर बूस्ट मिळायचं असेल आणि जर ब्रेकआउट होऊन जर मार्केट वरती जायचं असेल तर एप्रिलचा 2nd हाफ हा जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाहूयात की काय घडतं येणाऱ्या दिवसांमध्ये. आय होप आज मार्केट तर व्यवस्थित दिसते आणि हातामध्ये राहिलेत या महिन्याचे फक्त 3 ट्रेडिंग सेशन्स. या 3 दिवसामध्ये एक्सपायरीज हे ते सगळं आहे, त्यामुळे गामा इम्पॅक्ट बराच होऊ शकतो शेवटच्या दिवसांमध्ये आणि टाईम डिकेसुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी, काही गोष्टी ऑप्शन बाहेरच्या तर काही गोष्टी ऑप्शन सेलरच्या फेवरमध्ये आहेत. पाहूयात काय होते ते. आय होप तुम्हालाही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर त्या लिंकवरती अपस्टॉक्सच्या क्लिक करून तुम्ही आत्ताच फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट तुमचं ओपन करून घ्या. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.